साठी एक अभिमानाची गोष्ट आहे। यांना 2 पुरस्कार परभणी केसरी आणि बाराशिव केसरी पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर सीआयएस आपल्या बाबळगावचे 2 तरुण सीआयएसएफ मध्ये जॉईन झालेले आहेत। विष्णू धोंडुबा गिराम यांचा सत्कार खासदार साहेबांच्या हाताने करावा मी असे नम्र विनंती करतो। विष्णू धोंडीराम गिराम यांची सीआयएसएफ मध्ये आता हे भविष्यात हे आपले तरुण बाबळगावचे तरुण हे भारतातल्या कुठल्याही एअरपोर्टवरती सिक्युरिटी फोर्सेस मध्ये काम करतील। आपलं खूप खूप अभिनंदन विष्णू धोंडीराम गिराम, आपण या भारतीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये रुजू झाला आहात। आपलं खूप खूप अभिनंदन। खासदार साहेबांच्या हस्ते आपला सत्कार होत आहे। दुसरे ओंकार रामप्रसाद वाघ यांचंही सीआयएसएफ मध्ये निवड झालेली ओंकार रामप्रसाद वाघ यांना विनंती करतो की खासदार साहेबांच्या हातून आपण सत्कार स्वीकारा। आपला बाबळवासियांच्या तर्फे आणि संपूर्ण बाबळगाव सरतर्फे आपला सत्कार करण्यात येत आहे। या महेशसाठी काही सत्काराची मुंजाभाऊ कोले यांच्यातर्फे महेशला 51,000चं बक्षीस इथे जाहीर करण्यात येत आहे आणि आसुरबा गीते यांच्यातर्फे 51,000चं बक्षीस इथे त्यांना जाहीर करण्यात येत आहे। प्रल्हाद भाऊ गिराम यांच्यातर्फे 11,000, बाकी बालासाहेब शिंदे, गणेशता कोले, रमेश बनकर, विजय महाडिक, रमेश काकडे, शिवाजी शिंदे, बाबासाहेब गिराम, बबन कसबे, आशुबा गीते यांच्याकडून या संयुक्तपणे 51,000चं बक्षीस त्यांना जाहीर होण्यात येत आहे। महेश याला कुठे महेश आपण हे बक्षीस घेण्यासाठी पुढे यावं। आपलं खूप खूप अभिनंदन। आपल्या आम्हा सर्वांना आपला खूप अभिमान आहे। आता मी आदरणीय खासदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महात्मा बसवेश्वर आणि वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे या सर्व महान विभूतींना मी या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो। जिल्हा परिषद निवडणूक 2026 आणि जिल्हा परिषद निवडणूक 2026 मधील बाबळगाव सर्कलमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती मोनिकाताई राम शिंदे, डॉक्टर मोनिकाताई राम शिंदे, बाबळगाव पंचायत समिती गणामधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीधरराव गिराम आणि कानसूर पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती मनीषाताई मुंजाभाऊ कोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या ह्या बैठकीला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रवींद्र धर्मे सर, व्यासपीठावर बसलेली सर्व सन्माननीय अच्युत महाराज दस्तापूरकर, म्हणजे आमचे अच्युत महाराज कानसूरकर भी आहेत, आमचे संजय सारणीकर आहेत, प्रल्हादराव आहेत, आमचे गीते कुठे गेले, आमच्या तालीमचे प्रमुख आहेत आणि हे आमचा पैलवान आमच्या तालीम मधलाच आहे। त्यामुळं व्यासपीठावर सर्व सन्मान्य, आता कसं आहे एखादं नाव विसरून राहिले की नाराज होते, म्हणून ज्यांची नावं घेतली ती लाखाची आणि जे विसरून राहिली ती 1.25 लाखाची, म्हणजे सगळ्याचं मिटलं। राजू मिटलं का? तर आपल्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या काही ग्रामीण भागातल्या विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आखलेल्या योजना आहेत, त्या सर्व योजनांची अंमलबजावणी हे आपल्या जिल्ह्याचं जी मिनी मंत्रालय आहे, जिल्हा परिषद म्हणजे ह्या सगळ्या योजना ह्या मंत्रालयातून चालतात। दिल्लीच्या मंत्रालयातून, महाराष्ट्राच्या मुंबईच्या मंत्रालयात आणि मुंबईच्या मंत्रालयातून परभणीतल्या मंत्रालयात ती जिल्हा परिषद ही निवडणूक महत्त्वाची निवडणूक आहे। एक तर होऊ घातल्या 8-9 वर्षानं भाजपवाल्याचं कसं आहे, भर अब्दुल्ला गुड थैली में
काही देणं नाही घेणं नाही. एकीकडे मोदीजी म्हणतात हम खाएंगे नहीं खाने देंगे नहीं, आणि ह्यांच्यावर तर कोणीच हानी नाही. भारतातला सगळ्यात मोठा पक्ष, राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि सगळ्यात मोस्ट करप्टेड पक्ष कोणता? तर भाजप. हे मोदीजी म्हणतात आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे. जेवढे भारतातले भ्रष्टाचारी इतर पक्षातले होते त्यांना नोटिसा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि मग त्यांना भेडवून सगळे ह्यांच्या पक्षात. सगळे भारतातले भ्रष्टाचारी भाजपात, आणि हे निघालेत भारत मुक्त करायला, भ्रष्टाचार मुक्त. म्हणजे हे लबाड आहेत. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते. आता जिल्ह्यामध्ये अशी अवस्था यांची भाजपवाल्याची, परभणीच्या महानगरपालिकेमध्ये मैदानात आले, जवाहर रणसिंग फुंकले असा गर्दा करायला, आमची महापालिका येणार, अशी जिंकणार, तशी जिंकणार. मताला 5,000, 7,000, 10,000, शेवटी 15,000 एका मताला. बरं का, तुम्ही आश्चर्यचकित होताल. 15,000 एका मताला देऊन सुद्धा परभणीच्या 72 मतदारांनी ह्यांचा माल बी हाणला आणि मशालीला मतदान बी हाणलं. मित्रांनो लक्षात ठेवा. शेवटी लोकांनी एकदा ठरविले का भल्या भल्याची उतरी येते हीच के झाड की पत्ती आहे. आता जिल्हा परिषदेला आपली झाकली मूठ 1.25 लाखाची इज्जत वाचावी म्हणून त्यांनी काय केलं, ह्यांना माणसंच भेटणार, पैसे असून माणसं भेटणार. भाजपचं काय होतं, काय भाजप बिजप. अरे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढली, आणि तीच भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांच्या पतनानंतर, बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ती शिवसेना संपवायच्या मागे लागली. ही या देशाची ही भारतीय सुसंस्कृत भारतीय ही भारतीय जनता पार्टी संस्कृत आहे काही, संस्कारित भारतीय जनता पार्टी काही. अरे ही तर व्यावसायिक भारतीय जनता पार्टी आहे. ती होती अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळातली भारतीय जनता पार्टी, ती वैचारिक होती. मला सार्थ अभिमान आहे अटल बिहारी वाजपेयी साहेबांवर. जेव्हा त्यांच्यावर लोकसभेमध्ये अविश्वास आला, एका मतामुळं अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी कोण्या एखाद्या खासदाराला उचलून आणू शकले असते. देशाचा पंतप्रधान आहे, एका मतानं त्यांनी खुर्ची सोडली, एका मतासाठी. पण लाचारी नाही पत्करली. हे तो कोणालाही उचललेत की आण ये पक्षात तिकीट नाही, काय नाही, पैसे नाही, काय नाही. आता गंगाखेड मध्ये भाजपवाल्याला उमेदवार नाही, आणि जिल्ह्यामध्ये आपली सगळी वाताहत आहे. पात्रीत आहे का काही त्याचं? सोनपेठ मध्ये आहे का काही? मानतात आहे का काही? परभणीत आहे का काही? कुठंच काही नाही. मग आपली आबरू झाकायसाठी त्यांनी गेले गंगाखेड मध्ये. पालकमंत्री आमच्या गेल्या गंगाखेडला, आणि आपल्या पक्षाचे त्या ठिकाणी 17 जागा आहेत गंगाखेड विधानसभेत. तिथं अपक्ष आमदार आहे आटोवाला. त्याच्या घरी जाऊन गेल्या, त्याला म्हणल्या हे 17 जिल्हा परिषदेचे तिकीट, हे 34 गणाचे तिकीट, माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या. किती वाईट अवस्था आहे का नाही? म्हणजे एवढी लाचारी कोणासाठी? आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मेन लोक कापले, त्यानं त्याचे माणसं दिले. ते म्हणले बाबा मशाल द्या आम्हाला. मी म्हणले घ्या खुशाल. कोणी आले आपल्याकडे तर त्याचा सन्मान करायचा आपलं काम आहे. आम्ही तर म्हणलं नाही त्याला ये आमच्या पक्षात. भाजपाला रोज उठलं की, आणि ते गबरे आहे रोज आओ हमारे पार्टी में, आओ हमारे पार्टी में. अरे तू बोलतो किती, तू आहेस कोण? ईडीतून आणखीन बाहेर निघाल नाहीस तू भल्या माणसा. तू एवढी कशाला गडबड करतो? त्या कासापुरीमध्ये आमचाच माणूस तुला 1 कोटी देतो, आमचं बी येडं गेलं, 1 कोटी ढेकळ देते 1 कोटी. त्या ताडबोरगाव मध्ये बी हे बघा, ह्या भाजपवाल्याजवळ, राष्ट्रवादीवाल्याजवळ कोणतेच माणसं नाहीत, आपलेच माणसं काहीतरी आमिषे दाखवून तिकडे घेतलेत, आणि त्याच्या जोरावर ह्यांचे पक्ष चाललेत. भाजपजवळ तरी कोण आहे निष्ठावान भाजपचं सांगा बरं? सगळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आयुष्य घातलेले, बोर्डीकर काँग्रेसवासी, वरपुडकर काँग्रेस, है काय? आणि आता हे काय करलेत, भाजप वाढवायसाठी काय करलेत, घरातलेच लेकरं लढवलेत. सगळे पुढारी बाप आपले आपले लेकरं निवडून आणण्यामध्येच बेजार आहेत. वरपुडकाच्या घरात 4 उभे आहेत बघा. आता हे विटेकरला काय गरज आहे का? 2-2 उभे केलेत, 2 भाऊ 2 सर्कलला, एक लिंब्यात आणि दुसरा शेळगावात. ह्यांचे कैलासवासी उत्तमरावजी विटेकर दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, आईसाहेब अध्यक्ष होत्या.
हे महाभाग अध्यक्ष होतेच, ह्यांची मार्केट कमिटीचे सभापती बी, बँकेला डायरेक्टर बी हेच. आता आमदार झाले तरी ह्यांना आणखीन मोह आवरत ना. काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाऊजाई होतीच, आता 2 भाऊ आहेतच. कशासाठी? म्हणजे जिल्हा परिषद मध्ये मोठा खजाना आहे, आमच्या लोकांना कळलाच नाही. आम्ही आपलं चलू दे इकडंच, पंचायत समिती गिंचायत समिती ग्रामपंचायत ह्याच्यातच खुश. आम्ही मैदानात आलो की ह्यांचे पोट दुखायला सुरू झाले. वरपुडकरचे घरचे 4 म्हणलं ना तुम्हाला, नगरपालिकेला 2 होते ना, आता इथं 4, आणि एक सून तिकडे दिलेली लेख झरीतून उभी, पुन्हा ती झरीकराची सून म्हणून आमच्याकडून उभी. आता काय म्हणायचं त्याला, 5-5 उभे बोर्डीकरच्या घरात. असंच 3 बँकेला, 4ही बँकेचे डायरेक्टर त्यांच्या घरात, एक पडलं 3 आले. मार्केटचा सभापती अंकल, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भातचे 2 नगरपालिकेला, 2 जिल्हा परिषद. काय लावलंय काय? काही सोडायची तयारी नाही तुमची, सगळं भरभडून हाणायचंय. खरडण बी सोडी ना ती. शेतकरी काय करते, सगळं भुईमुगाचा काय काढल्यानंतर ते सर्वा नेमते ना, उकरून उकरून जमिनी खायच्या. काही भेटलेल्या शेंगा अर्ध्यामध्ये बाबा, नाही तर तूच घेऊन जाय सगळ्या. हे त्याला बी देईनात, आणून सगळं आम्हाला दे म्हणले, भरभडून हाणाले. किती वाईट अवस्था ह्या जिल्ह्याची. इकडे बाबाजानी खासाब आमचे आमदार, काय गडी हे बहादर. पोरग उभं केलं नगरपालिकेला, हारलं. आता पोरग नीट हारल्यावर तरी गप्प बसाव की नाही. 17 वर्ष आमदार राहिल्या गडी, 2दा विधान परिषदेवर, 1दा विधानसभेत. म्हणजे विधान परिषदेची टर्म ही 6-6 वर्षाची असते डॉक्टर साहेब, आणि विधानसभेची टर्म 5 वर्षाची. म्हणजे 12 आणि 5 17, तरी ह्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेलेच. नगरपालिकेला स्वीकृत सदस्य व्हावं का ह्यानं? आमदार 17 वर्ष राहिलेल्या माणसानं नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य व्हावं का? चुल्लूभर पाण्यामध्ये डुबून मारावं यांनी. अरे एखाद्या गरीबाच्या लेकराला बसू की भल्या माणसा आयुष्यभर तुझं नाव घेईल, पण दानत लागत्या त्याला, ह्यांच्या दानत नाही. तू शांत राह, तू बोलतो का? तर ही सगळी परिस्थिती अशी आहे या राजकारण्याची. ते तिकडे राठोड 25 वर्ष नगरपालिका चालवले अध्यक्ष म्हणून, पुन्हा स्वीकार सदस्य झाले. इकडे सेलूला बोराडे 25 वर्ष ह्यांची, म्हणजे ह्यांची हे दालन नगरपालिका जिल्हा परिषदा ह्या लोकांचे खायचे कुरण झालेत, आणि ह्यांना ते सोडा वाटणा झाले. एवढा मोह त्याच्या प्रती झालेला आहे की ती सोडा वाटणा. म्हणून स्वीकार सदस्य का होईना, पण पाहिजेच. एवढी लाचारी मी आयुष्यात कधी बघितली नाही. मी लढतोय सामान्य माणसासाठी, मी बी खासदार आहे, माझी 5वी टर्म आहे, पण माझ्या घरातलं कोणी उभं नाही. मी लढतोय डॉक्टरसाठी, आमच्या भगिनीसाठी, मुंजाभाऊसाठी. प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते उभे आहेत, पैसेवाले नाहीत. फक्त एवढं दुःख आहे आमचं. ह्यांची 12 महिने सत्ता आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. एकदा जर का मला ह्या 25 वर्षामध्ये कधी 5 वर्षाची बी सत्ता फुल पेज मिळाली असती ना, ह्या सगळ्याला जर घाम फोडला नसता ना, तर मला बी बंडू जाधव नाही म्हणायचं. पण आमचं दुर्भाग्य की आम्हाला कधी सत्ता मिळाली नाही. पण आम्ही लढतोय की तुमच्या ताकदीवर, तुमच्या बळावर. हे बळ कोणाजवळ नाही, हे पैशाने विकत मिळू शकत नाही डॉक्टर. हे बळ कमवायला लय ताकद लागते, त्याला लय इच्छाशक्ती लागते, आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे मित्रांनो, 7 तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करायचं आपल्याला, आणि हे दान सत्पात्री गेलं पाहिजे. मी या मताचा आहे. आम्ही फक्त ऐकलंय की महाभारतामध्ये दानशूर कर्णानं कवच कुंडल दान केली होती. त्याला माहित होतं हे कवच कुंडल देणं म्हणजे आपला प्राण देणं. कवच कुंडल आहे तोपर्यंत त्यांना मरण नव्हतं, हे वरदान होतं. ज्या दिवशी ह्याचे कवच कुंडल गेले त्या दिवशी तो आपल्या समान मृत्यूला पात्र ठरला. एवढं माहित असताना सुद्धा कर्णानी कवच कुंडल दान केली. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, ज्या संविधानातून आम्हाला एक लोकशाही मधलं मतदान करण्याचा नैतिक अधिकार दिलेला आहे, ते दान सुद्धा, मतदान देताना सुद्धा आम्हाला वाटते कोणी येते का? शेवटच्या 2 दिवसात 1000-500 देते का? एकाचे घेतले तर दुसरं कुठे बघत बसते, दुसरं गेलं तर तिसरं कोण्या वाटाने यायले का? येशीला जाऊन बसते तिकडं. गाडी आली की आला 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 आला, इकडे एकडा उकळ्यात फुटत्यात लगे. आणि ह्या निवडणुकीच्या काळामध्ये
8-10 दिवस जत्रा असते. जत्रेमध्ये सगळे हौशे नवशे गौशे सगळेच असतात. मग एक चपटीन 2 बोट्यामध्येच खुश आमचे लोक सगळे. कुठे बी बघा धाब्यावर बोकडं तरी कापलेत, कोंबडे तरी कापलेत. अरे एवढी दयनीय अवस्था ह्या राजकारणाची. भले माणसं हो, ह्या पुढाऱ्यांनी केली. कधीतरी जनाची नाही मनाची ठेवा रे. ह्यांचं खा रे, पैसे बी घ्या रे, पण ह्यांची ठोका रे उद्या. होय माल हाना. आता बघा मायबापाच्या इंदारीने सांगा तुम्ही सगळेजण, सगळ्यांनी इमानदारीने हात वरी करा एकदा. तुम्हाला मायबापा शपथ तुमच्या. तुम्हाला जर मी म्हणलो माल घेऊ नका, तुम्ही म्हणता याच्या आईला हे बी देईना आम्हाला दुसऱ्याचा बी घेऊ देईना. म्हणतान का नाही म्हणतान? म्हणतान का नाही म्हणतान? पण माझं म्हणणं आहे ह्यांचा माल बी घ्या. हे काय कुठं बराशी खांद्याला गेले नव्हते तुम्हाला पैसे आणून द्यायला. त्यामुळे हे माल आपलाच है. चोरों के घर चोरी है, उसको चोरी नहीं कहते, उसको हुशारी कहते. त्यामुळे लुटारीचा माल लुटायला काही हरकत नाही. ह्यांचा माल घ्यायचा, पण मतदान मात्र मशालीलाच करायचं हे लक्षात ठेवा. डॉक्टर सारखा माणूस राजकारणामध्ये आलाय. डॉक्टरीनबाई राजकारणात आल्यात, काहीतरी आपल्या भागाचं चांगलं होईल हे लक्षात ठेवा. आता काही लोक असा प्रचार करते डॉक्टर मुंबईला राहते. अरे कुठं जरी घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. मी परभणीमध्ये एक दवाखान्याची इमारत उभी केली आहे स्टेशन रोडला. त्या दवाखान्याचं उद्घाटन पाडव्यानंतर होणार आहे. डॉक्टर साहेब तिथं दवाखाना टाकणार आहेत आणि मी त्यांना जागा देणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करा. डॉक्टर कुठं जरी गेला तरी मी खासदार इथं आहे, तुम्ही त्याची काळजी करायची नाही. मुंजा भाऊ इथं आहे, रवी सर इथं आहेत, आम्ही सगळे इथं आहेत ना. डॉक्टरची जिम्मेदारी आमची आहे. डॉक्टर कडून एक जरी चूक झाली तर समजायचं आम्ही शेण खाल्लंय. तुम्हाला जर आमच्यावर विश्वास असेल तर आपण मशालीचं बटन दाबायचं, कारण आम्ही कधी तुमचा विश्वासघात केला नाही. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलंय. माझी बांधिलकी त्या परिवाराशी आहे, माझी बांधिलकी तुमच्या सर्व मतदाराशी आहे. आयुष्याच्या शेवटच्या पणात तुमच्या 2 लोकांचे मी उपकार विसरू शकत नाही. एक ठाकरे परिवार आणि हे सर्व तुम्ही बसलेले मतदार. 7 जन्म बी तुमचे उपकार विसरू शकत नाही. मला 5दा निवडून दिले, 5दा, 2दा आमदार, 3दा खासदार, 1दा व्हायसाठी बेजार आहे ते सगळे पैसे देऊन. मी फुकट मध्ये चालू द्यालो आपलं. हान फकीर या तुहीच बारी आहे. चलायले आपलं, चलायले का नाही चलायले. त्यामुळे एवढं मला पांडुरंगानं दिलंय. महाराज पांडुरंगाच्या आशीर्वादानं मी 29 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायीवारी करतो. मी एवढ्या निवडणुका लढल्या, म्या कधी कोणाला पाजली नाही, कोणाला बोटी खाऊ घातली नाही. शाकाहारी जेवण त्यानं म्हणायचं आणि मी खाऊ घालायचं. चांगल्या तुपातलं, देशी गावरान तुपातलं करून खाऊ घालतो बाबा. पण तू बाकीचं मला जे घडत नाही ते तुम्हाला मागू बी नको. तुला मतदान देऊ वाटलं तर दे, नाही तर नको दे. आपल्याला जे जमत नाही ते करायचं नाही. पण दुसऱ्याचे लेकरं बर्बाद झाले तरी हरकत नाही, पण मला मतदान मिळालं पाहिजे. 1 पॅक नको बेट्या, 2 हान, पण मला मतदान दे. त्याचं लेकरू मेलं काय, राहिलं काय, कुठं वाया गेलं काय, काय देणं घेणं नाही पुढाऱ्याला. म्हणून युवकांनी सुद्धा आता ठरवण्याची वेळ आहे की आम्ही मतदान कोणाला द्यावं, मतदान का द्यावं, कशासाठी द्यावं. पुढाऱ्याच्याच लेकरांनी सगळ्यांनी लढायचं, गरीबाच्या लेकरांनी काय करायचं. कधीतरी गरीबाचं लेकरू सुद्धा त्या खुर्चीवर बसून तुमच्यासारखा एखाद्या मोठ्या लोकांचं काम करण्याची त्याला संधी मिळावी. तुमच्यासारख्या सामान्य माणसाची काम करण्याची संधी त्याला बी मिळावी. आम्हालाही बघू द्या. आमच्यातला एक माणूस खुर्चीवर बसलाय. होय, मी अभिमानानं सांगतो, मी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. कुठली माझ्या परिवारामध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही, आर्थिक तर नाहीच नाही, आणि गणगोत बी माझं काही नाही. पण तरी देखील माझ्या 18 पगड जातीतल्या सोयऱ्यांनी मला 1दा नाही तर 2दा आमदार केलं, 3दा खासदार केलं, 1दा नगरसेवक केलं, 1दा मार्केट कमिटीचा सदस्य केलं, 1दा सभापती केलं. शिक्षण विभागाचा सभापती नगरपालिकेत होतो मी, बाजार समितीचा सभापती होतो. एवढ्या सगळ्या पदावर मला बसण्याचा बहुमान उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं आणि तुमच्या सर्व मतदार म्हणून मिळालेला आहे. त्याचा मी ह्या जन्मी सुद्धा विसरू शकत नाही. म्हणून मला आता लय ऑफर आहेत. हे तर बाकी चिल्लर चाललर उपले आपले 5-50 लाख देतो म्हणले की त्या पार्टीत, कोणी म्हणले की ह्या पार्टीत. माझ्या एवढी ऑफर तर कोणालाच नाही. माझ्या मागं रोज कधी भाजप लागते, कधी शिंदे गट लागते. काय पाहिजे सांग, तू फक्त इकडे ये.
तुम्ही कल्पना करणार नाही एवढी रक्कम आहे. आता म्हणलं इकडे तर मीडिया लावूनच आहे इकडे. पण मी म्हणलं मला तुमचं काही नको बाबा, मला पांडुरंगाच्या आशीर्वादाने एवढं काय मिळाले की ती मी कुठं संघ घेऊन जाणार नाही. त्यामुळे मला मिळाले त्याच्यात मी समाधानी आहे. बघितलं असेल तुम्ही आताच आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार, अर्ध पुणे त्यांच्या मालकीचं आहे. पुणे बघितलं का तुम्ही कोणी? परभणी सारख्या 100 परभण्या बसतात त्या पुण्यात. अर्ध्या पुण्याचा मालक. पण आले देवाच्या मनात येते कोणाचे चालेना. वेळ आल्यावर कोणासाठी थांबलेली नाही. दोन गोष्टी या जगामध्ये सत्य आहेत, एक येणं आणि एक जाणं. एवढा मोठा माणूस आता खाली उतरणार 5 मिनिटात, तेवढ्यात होता का नव्हता झाला. त्यामुळे माणसानं नियतीचा खेळ कधी ओळखायला चालायचा असतो. कधी मरण येईल ह्याचा नियम नाही. म्हणून माणसानं नीतिमत्ता गहाण टाकून काम करू नये. चांगल्या पद्धतीचं काम करावं. चांगलं होत असेल तर करावं.